सलग आलेल्या सुट्ट्यांचा फायदा शिरूर लोकसभेचे उमेदवार घेताना आपल्याला एकच पाहायला मिळत आहे। डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, सलग आलेल्या सुट्ट्या आहेत, मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करताय, कसा प्रतिसाद जो आहे पाहायला मिळतो आता? हा उदंड प्रतिसाद आहे। खरं तर आज फक्त वैयक्तिक गाठीभेटींचा हा दिवस होता, परंतु ज्या पद्धतीनं भोसरी विधानसभेत सुरुवातीलाच इतकं उदंड स्वागत झालंय ते पाहता याला एक गावभेटीचं स्वरूप आलं हरकत झालंय। आणि हा सर्वसामान्य मतदारांच्या मनात महाराष्ट्राला जे डावललं जात आहे, महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष जे फोडले जात आहेत, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आणि आज महाराष्ट्राच्या संघर्षाचं प्रतीक हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे बनलेले आहेत, त्यांच्या प्रती जी भावना आहे लोकांची ही या प्रतिसादातून दिसून येते। सर, आढळराव की 2 दिवसापूर्वी संसद रत्न पुरस्कारावर टीका केलेली, जे संसद रत्न पुरस्कार जो आहे तो कसा मिळतो आणि कसा त्याचा उदो केला जातो, आता ते शब्द घेत नाही मी, कसा उदो केला जातो शब्द वापरणं ही राजकीय संस्कृती नाही। कसं काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। मला असं वाटतं की पुरस्कार घेणारे हात बदलले की बोलणाऱ्यांची भाषा बदलावी हे दुर्दैवी आहे। आणि माननीय पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान जर या पुरस्कारांविषयी ट्विट करत असतील आणि याच्या समितीचे अध्यक्ष संसदीय कामकाज मंत्री असतील तर मला वाटतं की 15-15 वर्ष लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या व्यक्तीला त्याचं गांभीर्य ठाऊक असणं खरं तर अपेक्षित आहे। परंतु मला असं वाटतं की जो उदो विषयी त्यांना जर आक्षेप असेल, सर्वसामान्य लोकांना हा अभिमान वाटतो, कारण हा शिरूर लोकसभेच्या मायबाप जनतेचा हे आहे। आणि मग याच पद्धतीने या वर्षी पहिल्यांदाच, मला तर तिसऱ्यांदा यावेळी मिळाला, आमच्या सुप्रियाताई सुळेंना तर 8 वेळा मिळालाय। आणि यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे चिरंजीव दुसऱ्या टर्मचे खासदार होते, त्यांना पहिल्यांदा पुरस्कार मिळालाय। मग त्याही विषयी माननीय शिवाजीदादांचं हेच म्हणणं असणार आहे का, हे त्यांनी सांगावं। सर, आता आपण पाहिलं तर आढळराव उमेदवारी जाहीर झालेली, त्यानंतर भोसरीचे उमेदवार जे आहेत, भोसरीचे माजी आमदार जे आहेत विलास लांडे, कुठेतरी नाराज झालेले आपल्याला पाहायला मिळतं। आता सध्या त्यांचा संपर्क देखील होत नाही, तुमच्या संपर्कात आहे का पवार गटाच्या? भोसरीचे आमदार, प्रथम आमदार विलास लांडे साहेब यांचा प्रचंड जनसंपर्क आहे। म्हणजे मी आतापर्यंत माझ्या जे काही छोटंसं सामाजिक राजकीय जीवन आहे यामध्ये प्रत्येक माणसाला, त्याच्या नातेवाईकांना, त्याच्या कुटुंबांना अगदी नावानिशी ओळखणारी एक व्यक्ती मी जी समोर पाहिली ती विलास लांडे साहेब आहेत। आणि त्यांची ही खरोखर अपेक्षा होती। 2009 मध्ये ते निवडणूक लढले होते, 2019 मध्ये खरं तर त्यांनी तयारी केली होती आणि त्यानंतर पक्षाने एक वेगळा निर्णय घेतला। त्याही वेळी त्यांनी मला सगळी किलमिश बाजूला ठेवून कुठलीही मनात अढी न ठेवता, मला वाटतं हा विलास लांडेंचा मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी मनात कोणतंही किलमिश न ठेवता खंबीरपणे पक्षाच्या निर्णयाबरोबर ते राहिले, पक्षाच्या निर्णयाला साथ दिली। आणि आता त्यांना ही अपेक्षा होती, परंतु त्यांच्यासारखा इतका जनसंपर्क असलेला, त्यांच्यासारखा सातत्यानं पक्षाबरोबर राहिलेला, 2019ला इतकं पुढे जाऊनही पक्षाचा निर्णय मान्य करून माझ्या पाठीशी उभा राहिल्यानंतर त्यांना खरं तर अपेक्षा होती। परंतु हे स्वाभाविक आहे, इतकं काम केल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्यासमोर जर ज्यांचा 15-20 वर्ष विरोधात प्रचार केला अशा उमेदवाराला आयात करून जर लादलं गेलं तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा वेदना होतात। तर विलास लांडेंसारख्या नेतृत्वाला या नक्कीच वेदना होणार। इतकी ख्याती असताना विलास लांडेंची त्यांना का तिकीट नाकारलं असेल? तुम्हाला काय वाटतं? तुमचे जुने सहकारी अजितदादा देखील होते सर्व। मला वाटतं की आपण आपल्या घरात बघावं, दुसऱ्याच्या घरात डोकं नये, त्यामुळे हा त्यांच्या पक्षाचा निर्णय, त्यांना का उमेदवार आयात करावा लागला हे त्यांचं आत्मपरीक्षण आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।